अमृताच्या हातच्या सुपाने अण्णांच्या तोंडाला चव येते ना। शर्मिष्ठा, अण्णांना सूप दे। पाणी दे पटकन त्यांना। अण्णा, हात फिरव बघू पाठीवरून त्यांच्या। हो माई। आणि काही बोलू नका। चला सगळे बाहेर जा। अण्णांना त्रास होतोय आणि त्यांना त्रास झाला की मलाही त्याचा त्रास होतोय। चला। अण्णा, मी काहीही करून जीजींचे तोडे शोधून काढेन आणि ते चोरणारा चोर सुद्धा। शुभम भवतु। तुम्हाला वाटतंय ना तसं, मग तसंच होईल। काय झालं माई? काही चुकलं का माझं? तुझं कुठे कधी काही चुकतं? चुका फक्त आमच्याकडून होतात, कारण या घरात तूच एकटी शहाणी आहेस, हुशार आहेस, हो ना? कुठल्या जोरावर तू अण्णांना सांगितलंस ग की मी चोराला पकडून दाखवते, तोडे शोधून दाखवते म्हणून? कुठल्या जोरावर? पोलिसांपेक्षा तू जास्त हुशार आहेस। आणि हीच तुझी गोष्ट मला आवडत नाही। प्रत्येक वेळी पुढे पुढे करायचं, सगळ्यांकडून श्रेय मिळवायचं, सहानुभूती मिळवायची, हे बरोबर तुला जमतं। कुठून सांगितलंस तू आणि कसे शोधून दाखवणार आहेस? आणि अशा थाटात तू अण्णांना सांगितलंस की जणू काही तुला ठाऊकच आहे मी तोडे कुठे ते। असं काहीतरी आणू नका ना माई मनात। हो, अण्णांची तब्येत मला बघवली नाही म्हणजे खोटा दिलासा दिलास त्यांना। आत्ताच्या आत्ता जाऊन अण्णांना सांग, भावनेच्या भरात मी तुम्हाला हे सांगितलं की मी तोडे शोधून दाखवेन, चोराला पकडून दाखवेन, पण माझ्याच्याने हे जमणार नाही, मला हे झेपणार नाही। अगं तुझ्या शब्दाखातर आस लावून बसतील ते आणि दुप्पट त्रास होईल त्यांना, कळतंय का तुला अमृता? आणि माझ्या प्रत्येक बोलण्याचा विपरीत अर्थ निघतो, हे दुर्दैव आहे माझं। पण माई मनापासून सांगते, मी जीजींचे तोडे शोधून काढेन। माझं मन मला सांगताय कसं ते माहिती नाही, पण मी शोधून काढेन आणि शोधायलाच हवेत, कारण जर मी शोधले नाही तुम्ही जेवणार नाही। इतकी काळजी वाटते तुला माझी गाडग्यांच्या इब्रतीची? ठीक आहे, येत्या 4 दिवसात मला ते तोडे शोधून दाखव। मी तेव्हा मी म्हणेन ही गाडग्यांची सून या शब्दाचा खरा अर्थ तुला उमगला। फक्त 4 दिवस।